वाढवण बंदराला विरोध करत आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आज एका महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मच्छीमार आणि आदिवासी बांधव, कामगार, स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमी यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। पाहुयात या महामोर्चातल्या आंदोलकांनी नेमक्या काय मागण्या केल्या आहेत। मच्छीमार आंदोलकांच्या मागण्या: वाढवण बंदर प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, कफ परेड मासेमारी बंदरातील प्रस्तावित मरीना प्रकल्प रद्द करावा, नरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी उड्डाणपूल प्रकल्प रद्द करावा, जिंदाल बंदर आणि रिलायन्स टेक्सटाईल पार्क प्रकल्प रद्द करावा, मुंबईच्या ससून डॉक मधली बंद केलेली मासळी गोदामं ही त्वरित ताब्यात द्यावीत, मुंबईच्या ससून डॉक मध्ये मासे विक्री करण्यासाठी महिलांना परवाने देण्यात यावेत, मुंबईतील कोळीवाड्यांचं आणि बाजारांचं पुनर्विकास धोरण हे मच्छीमारांच्या हिताचं असावं, मच्छीमारांची सर्व प्रकारची थकीत कर्ज ही माफ करण्यात यावीत। समुद्रामध्ये विमानतळ, बाजूला जिंदाल बंदर आणि टेक्सटाईल पार्क असे महाकाय विनाशकारी प्रकल्प येत आहेत। 5000 एकरचा भराव हा समुद्रामध्ये टाकणार आहेत, म्हणजे मासेमारीच करू शकणार नाहीत। म्हणून आम्ही गेल्या 19 तारखेला एक भव्य मोर्चा पालघरला काढला होता आणि तिथे आम्ही हा प्रचंड आवाज दाखवला होता, परंतु आवाज तो विधानसभेत पोहोचला नाही, या राज्यकर्त्यांना पोहोचला नाही, शासनापर्यंत पोहोचला नाही। म्हणून आम्ही आज इथे महामोर्चा इथे घेऊन आलेलो आहोत आणि ह्या महामोर्चाने दाखवून देणार की आम्हाला कुठलेच प्रकल्प नको, आम्ही सुखी आहेत, आम्ही आमचा मच्छीमारांना करू, एवढंच म्हणणं आहे। म्हणजे वाढवण बंदर सर्व प्रकल्प रद्द करा। कार्ला येथील एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त भक्तांना यंदा टोल माफी मिळणार आहे। एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त